अकोला जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील गायनिक विभागात प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीने विभाग प्रमुख आणि काही वरिष्ठ विद्यार्थ्यांवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहे। तक्रारीनंतर महाविद्यालय प्रशासनाने 3 सदस्यीय चौकशी समिती गठीत केली असून विद्यार्थिनी आणि प्रशासनाची बाजू आता समोर येणार आहे। अकोला जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील गायनिक विभागात प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने विभाग प्रमुख तसेच काही वरिष्ठ विद्यार्थ्यांवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे। विद्यार्थिनीने अधिष्ठानाकडे दिलेल्या लेखी तक्रारीत तसेच राजीनामा पत्रात विभाग प्रमुखांकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप केला आहे। काही काळापूर्वी विद्यार्थिनीची प्रकृती बिघडल्यानंतर तिने उपचार घेतले होते। उपचारानंतर तिला फिटनेस प्रमाणपत्र देण्यात आले होते आणि कामाच्या वेळेत ताण किंवा मानसिक दबाव वाढल्यास विश्रांती देण्याची अट त्यामध्ये नमूद करण्यात आली होती। मात्र त्यानंतर आपल्या मानसिक उपचाराबाबत विभाग प्रमुख आणि काही वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून टोमणे मारण्यात आल्याचा आरोप विद्यार्थिनीने केला आहे। या प्रकारामुळे मानसिक दबाव वाढत असल्याचेही तिने तक्रारीत नमूद केले आहे। तारखेला 3 एप्रिलला मला टायफॉइड झाला। टायफॉइड नंतर माझी मानसिक हालत व शारीरिक हालत थोडी स्लो झाली होती। मी डिप्रेस फील करत होते, त्यामुळे मला कामाचा दबाव जाणवत होता। त्याच्यामुळे माझे जे सोबत जे काम करत होते माझे सिनियर्स वगैरे त्यांना पण हे जाणवत होते आणि ते मला त्याच्याबद्दल हसत होते, टॉर्चर करत होते, टॉन्ट मारत होते। त्याच्यामुळे मी हे सहन नाही करू शकले। त्याच्यामुळे मी सीट सोडायचाच विचार केला आणि मी 28 मेला हा पक्का विचार केला की मी इथे परत कधीच नाही येणार। तर मॅडमला म्हणलं 2 ते 6 ऑफ द्या, तर मॅडम त्याच्या खुशी त्याच्यासाठी राजी झाल्या। पण ज्या दिवशी 12 आणि याच्यावरती मॅडमनी सही पण केलेली आहे, हे तुम्ही बघू शकता। पण 12 तारखेला जेव्हा खरंच ईडीचा दिवस आला तर मॅडम मी 2:30 वाजायला ओपीडी संपली, मग मी 2:30 वाजा मी घरी निघणार होते। त्याच्या अगोदर मी मॅडमला काही कामासाठी मॅडमकडे गेले तर मॅडम मला म्हणाली, तू घर नहीं जाएगी, 2 से 6 तुझे ऑफ नहीं मिलेगा। मेरी तेरे साइकेट्रिस्ट डॉक्टर शिल्पा तेलगोटे जो कि जीएमसी में काम करती है, उनसे बात हुई है। उन्होंने बोला है कि तुझे कुछ जरूरत नहीं है इसकी, तू मेंटली बहुत स्टेबल है, अभी तुझे जरूरत नहीं है। आणि असं म्हणून ते म्हणाले आता 2 ते 6 तुला ऑफ मिळणार नाही। याचा मग माझ्यावर खूपच परिणाम झाला, कारण की माझी मानसिक स्थिती मला माहिती होतं की मला 2 ते 6 ची किती गरज आहे ऑफची। तर याच्यामुळे मी डायरेक्ट रेजिग्नेशन फायनल डिसिजन झाला। त्याच्यामुळे मी रेजिग्नेशन सोबत की ज्यांनी मला टॉर्चर केले त्यांचे नावं घेत एचओडीला पण लेटर लिहिलं आणि डीनला पण लेटर लिहिलं 14 तारखेला। ते हे लेटर आहे, तर पण त्याच्यावरती अजूनही काही ऍक्शन झालेली नाहीये। विद्यार्थिनीच्या तक्रारीची गंभीर दखल घेत महाविद्यालय प्रशासनाने 3 सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे। ही समिती विद्यार्थिनी, विभाग प्रमुख तसेच आरोप करण्यात आलेल्या वरिष्ठ विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेणार असून संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती तपासणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी अकोला न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली। आपल्याकडे सदर विद्यार्थी गायनिक विभागात प्रथम वर्षाला पदव्युत्तर विद्यार्थी असून एमडी गायनिकच्या प्रथम वर्षाला होती आणि ती सध्या तिचं JR1 शिफ्ट चालू आहे। तिला JR1 शिफ्ट करत असताना तिने स्वतः मी विभागात माझी तब्येत बरी येऊ असल्यामुळे मी येऊ शकत नाही असं मागे म्हटले होते। त्यावेळेस तिची माझी भेट झाली होती। मी तिला पर्सनली मेडिसिनच्या वार्डमध्ये भेटायला गेलेलो होतो। त्याच्यानंतर तिची माझी काही भेट झाली नाही, पण नंतर मात्र मला आज तक्रार प्राप्त झाली सदर विद्यार्थिनीची। त्याच्यावर आम्ही जे काही तक्रार त्या विद्यार्थिनीने केली आहे त्याच्यावर आम्ही चौकशी समिती बसवलेली आहे। त्या चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर मी तुमच्याशी डिटेल बोलतो। दरम्यान चौकशी समितीच्या अहवालानंतर आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, विद्यार्थिनीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष झाले का आणि या प्रकरणात नेमकी जबाबदारी कोणाची आहे हे स्पष्ट होणार आहे। दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल अशी माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे। आता आणि डीन सरांकडे आम्ही ऍप्लिकेशन घेऊन गेलो। त्या दिवशी मी बिमार असल्यामुळे माझा मुलगा आणि मुलगी दोघेच गेले, तर डीन सर हसायला लागले यांच्यावरती। आई नाही आली का म्हटले तुमची? मी बिमार होते, माझी 400 शुगर झालेली होती त्या दिवशी टेन्शनमुळे। आणि डीन सरनी ऍप्लिकेशन वाचलं, हसत हसत तिथे बोलत होते आणि डीन सर डायरेक्ट हिला म्हटलं तुझं नेहमीच झालं, परंतु डीन सरनी याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही की तुला त्रास कसलाय। डीन सर कशासाठी बसलेले आहे इथे? फक्त पेमेंट घ्यायसाठी? त्यांनी बघायला पाहिजे ना कोण्या वॉर्डामध्ये काय चालू आहे काय नाही। एचओडी मॅडमला घाबरतात डीन सर? का घाबरतात? काही ऍक्शन घ्यायला पाहिजे होती ना त्यांनी याच्यावरती।
हा नाही घेतली, हसायला लागले आमचे ऍप्लिकेशन पाहून. देऊन टाक म्हटले रेजिडेन्शियल. एवढं सोपं असतं का? एवढं मुलांचा 11 वर्षाचा प्रवास, एवढा आई वडिलांनी खर्च केलेला, आणि तिला तुम्ही फक्त आईने शिकवलेलं आहे. एचओडी रघुवंशी मॅडम या सस्पेंड झालेल्या पाहिजे इथून, कारण प्रत्येक मुलाला त्रास आहे. परंतु कोणालाही वाटतं 3 वर्ष काढून घ्यायचे आणि समोर चाललं जायचं, हिच्या नांदी नाही लागायचं, कारण ती नांदी लागूच देत नाही कोणाला.